नमस्कार, स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात सरकारतर्फे मोठी अपडेट समोर येत आहे। पाहूयात सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। ज्या महिला लाभार्थी अपात्र झालेल्या आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे। हे परिपत्रक ग्राम विकास विभाग, बांधकाम भवन, मुंबई यांच्यातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। पहा आणि व्यवस्थित माहिती समजून घ्या। महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग, बांधकाम भवन, मुंबई यांच्यामार्फत हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। प्रति कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्वे। विषय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अपात्रतेच्या अटीनुसार योजनेचा लाभ घेतलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरिक सेवा नियमाअंतर्गत आवश्यक ती कारवाई करण्याबाबत। ज्या महिला लाभार्थी अपात्र असून देखील या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांच्यावर आता सरकारने कार्यवाही सुरू केलेली आहे। तुम्ही पाहू शकता, तारीख आहे दिनांक 18 ऑगस्ट 2025। पुढे महोदय आपण पाहूयात। सोबत जोडलेल्या संदर्भाकीत पत्राचे कृपया अवलोकन व्हावे। माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या डेटा अनुषंगाने जिल्हा परिषदामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेतलेल्या असलेल्या कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांची यादी महिला व बाल विकास विभागाने संदर्भातील पत्रांमध्ये पाठवली आहे। सदर योजनेच्या अपात्रतेच्या अटीनुसार सदर अधिकारी किंवा कर्मचारी पात्र नसताना सुद्धा या योजनेचा जाणीवपूर्वक लाभ घेऊन शासनाची दिशाभूल केल्याची बाब विचारात घेऊन संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी यांच्यावर महाराष्ट्र नागरिक सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल सादर करण्याबाबत कळविले आहे। आता इथे महत्त्वाची माहिती समजून घ्या। कोणत्या कर्मचारी महिला आहेत त्यांच्यावर ही कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे। तर ज्या महिला सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्यावर ही कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। पुढे पाहूयात आपण माहिती। सदर पत्रासोबत महिला व बाल विकास विभागाने पाठवलेल्या यादीमध्ये एकूण 1183 नावे समाविष्ट आहेत। सदरचे अधिकारी किंवा कर्मचारी जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत आहेत। जिल्हा परिषदा स्वायत्त संस्था असून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे नियुक्ती तथा शिस्तभंग विषयक प्राधिकारी मुख्य अधिकारी जिल्हा परिषद आहेत। यामुळे विषयांकित प्रकरणी महाराष्ट्र नागरिक सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल महिला व बाल विकास विभागास उपलब्ध करून द्यावी व त्याची प्रत ग्राम विकास विभागास उपलब्ध करून द्यावी। आता इथे माहिती समजून घ्या। कोणकोणत्या महिला लाभार्थी आहेत ज्या अपात्र झालेल्या आहेत आणि त्यांच्यावरही सरकारतर्फे परिपत्रक जारी करून कार्यवाही करण्यात येणार आहे। तर त्या महिला आहेत जिल्हा परिषदामध्ये कार्यरत असलेल्या महिला, म्हणजे जिल्हा परिषद म्हणजे सरकारी कर्मचारी असून देखील या योजनेचा लाभ घेतलेल्या महिला त्यांच्यावर ही कार्यवाही करण्यात येणार आहे। कारण सरकारी कर्मचारी महिला या योजनेच्या अटीमध्ये पात्रतेमध्ये बसत नाहीत, त्यामुळे सरकारने हे परिपत्रक प्रसिद्ध केलेले आहे। ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे त्याबद्दल सरकारतर्फे कोणतीही ऑफिशियल अपडेट माहिती समोर आल्यानंतर लगेचच आपल्या चॅनलवर दिली जाईल। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि माहिती आवडल्यास शेअर नक्की करा। परत भेटू नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।